इयत्ता 7वी, कविता 10वी. गोमू माहेरला जाते. भाग 1. मुलांनो, तुम्ही कधी कोकणात गेला आहात का? बाई, आमचे गावच कोकणात आहे, त्यामुळे आम्ही नेहमी तिथंच जात असतो. बाई, मी एकदा माझ्या घरच्यांबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला गेले होते. बाई, मी पण कोकणात एकदा आईबाबांबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला गेले होते. अरे वा, बऱ्याच मुलांनी कोकण पाहिले आहे की. मग तुम्हाला कोकणात काय काय आवडले? बाई, मला कोकणातील आंब्याची झाडे, फणस आणि कोकणातील समुद्रकिनारा खूप आवडला. बाई, मला कोकणातील समुद्रकिनारा खूप आवडला. बाई, मला कोकणातील आंबे खूप आवडले. खरंच, कोकणातील समुद्रकिनारा, तिथला निसर्ग इतका सुंदर आहे की तिथेच राहावेसे वाटते. अशाच या कोकणातील खाडी, तिथला प्रवास, त्याचे वर्णन कवी ग. दी. माडगूळकरांनी गोमू माहेरला जाते या कवितेत केले आहे. वैशाख वणवा या चित्रपटातील हे गाजलेले गीत आहे. चला तर मग या कवितेला सुरुवात करूया. गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोली फुलांचा ताटवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. मुलांनो, गोमू म्हणजे एक स्त्री आहे. ती आपल्या नवऱ्यासोबत होडीत बसून आपल्या माहेरी जाते. ती सासरहून आपल्या नवऱ्यासोबत कोकणात माहेरी जायला निघाली आहे. बाई, घोवा म्हणजे काय? मुलांनो, घो म्हणजे तिचा नवरा, घोवाला म्हणजे नवऱ्याला. ते दोघेही होडीत बसून तिच्या माहेरी जात आहेत. कवी त्या नावाड्याला म्हणतात, तिच्या नवऱ्याला कोकण दाखवा. पुढे ते म्हणतात की कोकणची खाडी अगदी निळनिळी आहे, ती पण तिच्या नवऱ्याला दाखवा. या ठिकाणी दावा म्हणजे दाखवा. मुलांनो, मला सांगा, खाडी म्हणजे काय बरं? बाई, खाडी म्हणजे तलाव का? नाही नाही, खाडी म्हणजे नदी समुद्राला जाऊन मिळते तो भाग. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नदीत जेथपर्यंत येते त्याला खाडी म्हणतात. कोकणामध्ये अशा खूप खाड्या आहेत. त्यांचं ते निळनिळ पाणी कोकणात बघावयास मिळतं. दोन्ही तीराला म्हणजे खाडीच्या दोन्ही बाजूला हिरवी हिरवी झाडी आहेत. त्या झाडांची राई तिच्या नवऱ्याला दाखवा. बाई, आबोली म्हणजे काय? मुलांनो, आबोली हे फुलांचं झाड आहे. या झाडाच्या फुलांचा रंग भगवा केशरी असतो. अशा या फुलझाडांचा तेथे ताटवा आहे. बाई, ताटवा म्हणजे फुलझाडांचा वाफा ना? हो, ताटवा म्हणजे फुलझाडांचा वाफा. पण भाजीचा वाफा असे म्हणतात. फुलांचा ताटवा असतो.